Oh,
बंदूक घेऊन जा काय कोणा नुना केला बंदूक गेली म्हणजे झाला कांद्या मारू घेऊ नको ती तरी सुद्धा काय राजाने सांगल्याने म्हणून जोर केलं दुसऱ्या दिवस जाताना घेतलंय बंदूक खांद्यावर मारलंय ते आवाज गेलं आता उठला बघूया वाघ भीती वाटते नाही तो झाला ठरला गेल्यावर बरोबर वागती चोराच्या पावलाने येता बघलंय लांब आता सोडूच येत नाही आणि बंदूक अशी चोखलं हात माझे टाकलं तरी सुद्धा चोखलं माका काय वाटला वाघानुचा बंदूक बघल्यानंतर काढल्या पाठी पळ सोडू हो वाघ पळता कसलो बंदूक बघल्या आणि जोरात तळतळी फोडल्याने माझ्याची उडी मारल्या सगळे बंदूक टाकलंय आणि धावात सुरुवात केलं मी या पुढे वाघपाटी मी या पुढे वाघपाटी धावता धावता एका झाडावर चढले आता उठला वाघ बघूया काय करता वाघ इतकं हुशार माका झाडावर ते बघल्या
खालचं बसलो मुकांच्या टेकून असं वर बघित होतो तेव्हा उतरत माका वाटलं काय आता जातलो बघे जातलो आता जातलो वाघ जागा सोडीना त्या वक्तामध्ये माका सगळं आठवाक लागला समजा जर वाघान माका खाल्ल्यानंतर घराकडली कशी रडतली तेव्हा शपथ काय असताय महाराजांनी सगळ्या याच्यात माका आठवाक लागला तेव्हा शपथ झाली झाला बुवा आणि त्या वाघाच्या भीतीन वाघ जागा सोडून वाघाच्या भीतीन घामा घुम झालाय आणि झाडाला तशी माका कापडी भरली आणि देवा शपथ त्या वाघाच्या भीतीन हडे सुंदी चळचळा धार सुटली देवा शपथ त्या वाघाच्या भीतीन धार सुटली व वाघ इतको हुशार धारेत धरल्याने वरते चढाक सुरुवात केल्या देवा शपथ खोटा सांगणार आता उचला मी बेलय तो इतको साधारण वर रवलंय वाघ हळसरिलो आता उचला करतो काय टकली चलायला पटकन धार बंद केली धार बंद केल्यावर वाघ पडलो तो कण्यान खालतो पडलो जाग्यावर मेलो लोक बंदुकेन मारतात मी अकलेन वाघ मारलो माता सगळे नंतर घेऊ वाघ मारो नाव माझा बरा गोपी पण थैसून माका सगळे वाघ मारो काय असा गजाली तरी ठेवले तर हेच रवतोय काही एक गजाल झाली आणि एक गजाल झाली गाई एक ही आली वासरा पाण्यात घेणार ना दूध अजिबात देणार ना परत 4 पिढी काय करे खाणार ना खडे जाता काय करता ह्याच समजणार ना मुलांना काय केलं गायच्या पालती रवले होता गाय नेमकी खडे जाता चांग मारली की हात माका बघिता झाडीच्या एखाद्या फडफड मध्ये पानं सोडता म्हणजे होईसरच काहीतरी भानगड असा तो आता राजांकडे जातो राजांका सगळं घडलेलं
सोडण्यासाठी तू कमीपणा करूच येत नाही तुम्ही वयाचा सांगा मग मला सांगायचे घडतंय ते का घडतंय नका समानना नाही गाई लिहाली दूध देणार नाही वासरा पाण्यात घेणार नाही परत चरणार सुद्धा नाही 4 पिढी खाणार भक्षण करत नाही मग एक काम करा एखाद्या चांगल्या वैद्याकडे सुद्धा घेऊन चला आणलं एका वैद्या बघल्यात तर तुम्हाला लागलो तसा काय गाय दिसणार नाही गाय बरीच असा मग दुसऱ्या एखाद्या वैद्याकडे घेऊन का नाही गेला गेलोय मग दुसऱ्या वैद्याकडे काय फरक नाही वैद्याकडे दुसरा घेऊन येऊया वैद मोठो देवा शपथ काय म्हणतो देवा शपथ नाव त्याचा मधू तो बिचारा मोठो वैद खरंच मोठो होतो त्याचं नाव मधू होता आणि आता त्याच्या मध्ये तो जीत केलाय बंडू तू आली वैद की करता पुस्तकारी वजन मेलो वैद्यकीय करून गेलो एक दिवस काय केल्या लोकांच्या गाय कसलो पाडवल्या तो कळलोच ना गायचा पट फुलाने गाय मारून गेली त्या बंड्याक मरासर मारल्याने म्हणजे नेमकं ते करतात काय करता वैद्यकीयची ह्याचा पान त्या कला त्याचा पान ह्या कला मला सांगा पुन्हा लोकांनी वाका सांगले त्या का घेऊन येऊ त्या का अजिबात नाही कोण सुद्धा मेल्याचा उत्सव बघूच नाही बरं दुसरी सवय काय बरं वैद्यकीय करून जाताना वाटेन घड जाय परत काय बरोबर होतो परत का ठेवतो वाटेन उभं करू आणि आपण जातो मेलो घेऊन वाचू काका सांगते जरा कसल्या वैजात बोलवलं सोऱ्या काय तो केलो असं वैद्यांना आणण्याचा उपयोग हे तेव्हा त्याला ठरवलं एका दारात उभं करतात नाही असल्या वैजा ठीक आहे वैद्य आणून सुद्धा काय निष्कर्ष निघालेलं नाही काय मला सांगा नेमका प्रकार काय घडतोय तुम्ही काय पाहिला मी या सगळ्या कायदा बरोबर बघलं वाटलं पुढलं विचार केलं होतं आपणच काहीतरी असतो आज काय केलं गाईन का घेऊन जाऊन रानात गेलोय काय उचला खैला काय येते वाटेत गेली खडका जाऊन फिरवलं बाकीचे काही एके वाटेत तिथे का खडकार उभी राहली आणि तसं तळतळावून सोडून खरू वाटते तेव्हा बघले पण तसा काय माका कोण दिसाकत नाही एकही माझ्या लक्षात चला निवडक त्याने तुमचा समावेश देतोय महाराजांचा अधिकारी करा हल्ल्याला वर्तमान महाराणी सुरंदाला कथन करेल आणि निवडक सैन्याविषयी मी सुद्धा इथं वेळीच उपस्थित असेल एक काम करा माझ्या सैन्य देताला ते तुमचे चाकूर बरे द्या हा माझा काम माझा काम एक गोष्ट लक्षात ठेवा पक्षाच्या व्यक्ती आहेत त्यांची हकालपट्टी ठरलेली नक्की काळजी करू प्रत्येक दिवशी सहभागी देवतेचं दर्शन घेतल्याशिवाय आमचं मन मात्र कदापि तृप्त होत नाही. पती सेवा ही ईश्वर सेवा मी मात्र जीवनात मानली आणि पती सेवेत सदैव तदात्मा राहते.
आम्हासारख्या सौभाग्यवती स्त्रियांचं खरं दैवत काय असेल तर पती हाच ईश्वर आणि तोच ईश्वर मी माझ्या जीवनात मानिला आणि हा पतिव्रतीचा आदर्श मी माझ्या राज्यातील प्रत्येक स्त्री जातीसमोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय देवा. पतिव्रतीचा धर्म मी माझ्या जीवनात साकारलाय. या माझ्या पातिव्रत्याला कलंक लागेल असं दृष्टीने मी माझ्या जीवनात मात्र कदापि केलं नाही. तुझ्याजवळ एकच प्रार्थना आहे. ज्याप्रमाणे तू तुझ्या कृपेचं वरद असतं माझ्या पृष्ठभागी ठेवला तो तुझ्या कृपेचं वरद असतं माझ्या सौभाग्य देवतेच्या पाठीशी सदैव असू दे. सती सावित्रीचा हिरवा चुडा हातात परिधान केला. मस्तकी कुंकू चर्चित केलं. कंठी मनी मंगळसूत्र परिधान